हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग चॅनलवर आपले स्वागत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटी डॅमबद्दल डिस्कस करणार आहोत. तर ग्रॅव्हिटी डॅम हे बेसिकली काय असतं की डॅम तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, जे आपण वॉटर स्टोअर करण्यासाठी यूज करण्यात येणारं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण डाऊनस्ट्रीम साईडला वॉटर हे स्टोअर करत असतो. तर यामध्ये बघा, अर्दन डॅम आणि ग्रॅव्हिटी डॅम असे डॅमचे दोन मुख्य प्रकार आहेत. ठीक आहे, तर अर्दन डॅम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटी डॅम बद्दल डिस्कस करणार आहोत. तर ग्रॅव्हिटी डॅम म्हणजे काय की जो डॅम जो स्वतःच्या वेटच त्याचं स्वतःचं जे वेट असतं ग्रॅव्हिटी डॅमचं, ठीक आहे, तेच फोर्सेसला रेजिस्ट करतं. त्या प्रकारच्या डॅमला आपण ग्रॅव्हिटी डॅम म्हणतो. ठीक आहे, सो यू कॅन से दॅट द इंजिनिअरिंग स्ट्रक्चर बाय इट्स ओन वेट, ठीक आहे, रेजिस्ट द एक्सटर्नल फोर्सेस जे ॲक्ट होतात डॅमवर, ते ग्रॅव्हिटीचं डॅमचं जे वेट असतं तेच कॅरी करतं किंवा त्याला रेजिस्ट करतं. त्या पर्टिक्युलर टाईपला आपण ग्रॅव्हिटी डॅम म्हणतो. सो ग्रॅव्हिटी डॅम आर नथिंग बट कॉन्क्रीट डॅम्स ऑर मेसनरी डॅम्स. ठीक आहे, कॉन्क्रीट डॅम किंवा मेसनरी डॅमलाच आपण ग्रॅव्हिटी डॅम्स असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे मेसनरी आणि कॉन्क्रीट हे दोन कन्स्ट्रक्शन मटेरियल यूज करून आपण ते तयार करत असतो. तर ग्रॅव्हिटी डॅमबद्दल जे क्वेश्चन्स आहेत ऑलरेडी आस्क आहेत एक्झाम्समध्ये, ते पण इथं बघून घेऊत आपण. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन, ग्रॅव्हिटी डॅम इज नथिंग बट एक्सटर्नल फोर्सेस रेजिस्टेड बाय इट्स ओन वेट. ठीक आहे, सो दिस पर्टिक्युलर क्वेश्चन हॅज बीन आस्क इन SSC JEE. ठीक आहे, हे बघा इथं, ग्रॅव्हिटी डॅम मीन्स all the forces due to water, wave, uplift, etc. are resisted by the weight of the dam itself. ठीक आहे, तर हा क्वेश्चन SSC JEE 2019मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, मेन ओव्हरटर्निंग फोर्स कमिंग फ्रॉम वॉटर प्रेशर. ठीक आहे, आता डॅम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर्स क्रिएट होत असतात. ठीक आहे, अपलिफ्ट प्रेशर आहे, वेव्ह प्रेशर आहे, विंड प्रेशर आहे. ठीक आहे, त्यानंतर वॉटर प्रेशर आहे, त्यानंतर वेट ऑफ डॅम इटसेल्फ. ठीक आहे, स्वतःचं जे डॅमचं जे स्वतःचं वेट असतं ते पण एक ॲज अ प्रेशर म्हणूनच ॲक्ट करतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये मेन ओव्हरटर्निंग जो फोर्स आहे, ठीक आहे, जो डॅमला ओव्हरटर्न करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असा फोर्स कुठून येतो जनरली? कारण वॉटर प्रेशरमधून. वॉटर प्रेशर हा सगळ्यात मेजर प्रेशर आहे डॅममध्ये. कारण वॉटरचं प्रेशर आपल्याला माहीतच आहे की वॉटरला आपण म्हणजे वॉटर प्रेशरला आपण अवॉइड नाही करू शकत. ठीक आहे, त्यामुळं हा मेन प्रेशर आहे. ठीक आहे, त्यानंतर एलिमेंटरी प्रोफाईल ऑफ ग्रॅव्हिटी डॅम. ठीक आहे, एलिमेंटरी प्रोफाईल ऑफ ग्रॅव्हिटी डॅम, तर याच्यामध्ये आपण डॅमचे जे एलिमेंटरी प्रोफाईल्स आहेत, ठीक आहे, म्हणजे जसं काही बेसिक कंडिशन्स आहेत. ठीक आहे, डॅम हा अपलिफ्ट नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर त्यालाच आपण काय म्हणू शकतो की फॉर नो टेन्शन कंडिशन. ठीक आहे, त्यानंतर अपलिफ्टमेंट कंडिशन. ठीक आहे, तर ही एक कंडिशन आहे. त्यानंतर नो स्लायडिंग कंडिशन. ठीक आहे, नो स्लायडिंग कंडिशन त्यालाच आपण शिअर पण म्हणू शकतो. ठीक आहे, आणि तिसरी आहे नो ओव्हरटर्निंग कंडिशन. ठीक आहे, तर या तीन कंडिशन्स जनरली डॅम्समध्ये ऑकर होण्याचे चान्सेस असतात. तर या अवॉइड करण्यासाठी आपल्याला डॅमची जी बेस विड्थ आहे ती एका प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये प्रोव्हाइड करावं लागते. ठीक आहे, तर बेस विड्थ जी आहे ती मिनिमम किती पाहिजे, तर त्याच्या काही कंडिशन्स आहेत ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो फर्स्ट वन विल बी फॉर नो टेन्शन ऑर अपलिफ्टमेंट. ठीक आहे, अपलिफ्टमेंटसाठी बेस विड्थ ही शुड बी ग्रेटर दॅन h/√g - c. ठीक आहे, त्यानंतर ओव्हरटर्निंगसाठी बेस शुड बी ग्रेटर दॅन h/√2g - c. ठीक आहे, याच्यावर ऑलरेडी SSC JEEमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. आणि त्यानंतर आहे नेक्स्ट नो स्लायडिंग कंडिशन, किंवा तिलाच आपण नो शिअर कंडिशन पण म्हणू शकतो. ठीक आहे, तर याची जी कंडिशन आहे ती बेस विड्थ शुड बी ग्रेटर दॅन h/(न्यू g - c. ठीक आहे, तर हे सगळे पॅरामीटर्स आपण खाली डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे,
तर त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट लक्षात घ्या की हे जे 3 रिलेशन्स आहेत, नो टेन्शन, नो स्लायडिंग आणि नो ओव्हरटर्निंगसाठी, तर याच्यामध्ये H/G - C हा कन्सेप्ट यूज झालेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, तुम्ही ट्रिक म्हणून असं यूज करू शकता की ओव्हरटर्निंग आणि नो टेन्शन या 2 कंडिशनसाठी अंडर रूट वापरलेला आहे. ठीक आहे. अंडर रूट हा वापरलेला आहे. नो टेन्शनमध्ये G - C आहे अंडर रूटमध्ये, आणि नो ओव्हरटर्निंगसाठी G - C आहेच ऑलरेडी, पण त्याला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे अंडर रूटमध्ये. ठीक आहे. आणि नो स्लायडिंग जी कंडिशन आहे ते त्यामध्ये अंडर रूट हा यूज नाही केलेला. ठीक आहे. अंडर रूट नाही आहे त्यामुळं न्यू वापरलेला. तर या प्रकारे तुम्ही या 3 कंडिशन्स लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता हाय ग्रॅव्हिटी डॅम एक्झाममध्ये काही वेळेस मॅक्झिमम हाईटसाठी पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, सिग्मा डिवायडेड बाय गॅमा डब्ल्यू इंटू ब्रॅकेट G - C+1. ठीक आहे. आता हे जे पॅरामीटर्स आहेत, हे आपण जे डिस्कस केले H/G, C, न्यू. ठीक आहे. तर हे काय इंडिकेट करतात ते आपण इथं बघू. ठीक आहे. सो B विल बी युअर बेस विड्थ ऑफ डॅम, H इज द हाईट ऑफ डॅम. आता हाईट ऑफ डॅम बघा, इथं H जो आहे तो तुम्हाला कोणता यूज करायचा आहे, वॉटर स्टोअर, म्हणजे वॉटर स्टोरेजची हाईट किती आहे. ठीक आहे. वॉटर किती हाईटपर्यंत स्टोअर केलेलं आहे ती हाईट इथं कन्सिडर करायची आहे. त्यानंतर G विल बी युअर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कॉन्क्रीट डॅम. ठीक आहे. म्हणजे जे मटेरियल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी वापरतायत, म्हणजे कॉन्क्रीट वापरतो आपण, सिमेंट वापरतो. ठीक आहे. किंवा मग काही ठिकाणी अर्थ पण वापरतो. ठीक आहे. तर याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असणार आहे ती आपल्याला कन्सिडर करावं लागते. त्यानंतर C विल बी युअर अपलिफ्ट किंवा सिपेज, त्यालाच आपण परमियाबिलिटी कोएफिशियंट पण म्हणतो. ठीक आहे. अपलिफ्टमेंट किंवा सिपेज किंवा परमियाबिलिटी कोएफिशियंट. त्यानंतर C विल बी 0 इफ अपलिफ्ट इज नॉट कन्सिडर्ड. ठीक आहे. अपलिफ्ट प्रेशर जर नसेल तर त्या ठिकाणी C विल बी युअर 0. then न्यू विल बी युअर फ्रिक्शन फॅक्टर आणि सिग्मा विल बी प्रिन्सिपल स्ट्रेस. ठीक आहे. तर हे पॅरामीटर्स तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतो डॅमच्या हाईट्सवर, की लो डॅम, मिडियम डॅम आणि हाय डॅम. ठीक आहे. तर आता बघा, हायड्रॉलिक हेड म्हणजे वॉटरची जी डेप्थ आहे ती किती आहे त्याच्यावर आपण डॅमचं क्लासिफिकेशन करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये लो डॅम कधी म्हणणार, ज्यावेळेस हायड्रॉलिक हेड म्हणजे वॉटरची डेप्थ आहे ती 7.5 to 12 मीटरपर्यंत आहे. त्यानंतर 12 ते 30 मीटरपर्यंत असेल तर मिडियम डॅम, आणि ग्रेटर दॅन 30 मीटर असेल तर हाय डॅम. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा क्वेश्चन ऑलरेडी टाउन प्लॅनिंगमध्ये विचारलेलं आहे. मिनिमम डेप्थ ऑफ एक्सप्लोरेशन, म्हणजे एक्सप्लोरेशन ज्यावेळेस आपण करतो म्हणजे डॅम कन्स्ट्रक्शनमध्ये, तर ते मिनिमम त्याची डेप्थ किती पाहिजे, तर ग्रॅव्हिटी डॅमसाठी H असेल. ठीक आहे. कॅपिटल H म्हणजे हाईट ऑफ डॅम, आणि अर्धन डॅमसाठी ती 2H असते, म्हणजे ट्वाईस ऑफ दी हाईट ऑफ डॅम. ठीक आहे. तर याच्यावर पण क्वेश्चन येण्याची शक्यता आहे JEE पेपर्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर हा क्वेश्चन आपण डिस्कस केलाच ऑलरेडी. ठीक आहे. त्यानंतर हा क्वेश्चन पण आपण डिस्कस केलेलाच आहे. ग्रॅव्हिटी डॅम्स आर डिझाईन विथ द कन्सिडरेशन ऑफ मेन ओव्हरटर्निंग फोर्स ॲज दॅट कमिंग फ्रॉम दी वॉटर प्रेशर. ठीक आहे. हा पण SSC JEE 2019चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन अपलिफ्टमेंटसाठी विचारलेला आहे, सॉरी अपलिफ्ट ओव्हरटर्निंगसाठी विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपण बेस विड्थ जी आहे ती शुड बी ग्रेटर दॅन H डिवायडेड बाय अंडर रूट 2 G - C. ठीक आहे. या प्रकारे ते आपण यूज करू शकतो. तर याच्यामध्ये बघा, 2 हाईट्स दिलेल्या आहेत, तर इथं कन्फ्यूज होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं लक्षात घ्या की हाईट ऑफ वॉटर जी आहे ती तुम्हाला H म्हणून घ्यायची आहे. हाईट ऑफ वॉटर विल बी 9 मीटर. ठीक आहे. आणि बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत, आता इथं G तुम्हाला दिलेलं नाही आहे, तर G कसा काढणार, G आपल्याला माहिती आहे कसा काढतो आपण. G युनिट वेट ऑफ मटेरियल, आता इथं कॉन्क्रीट आहे. ठीक आहे. युनिट वेट ऑफ वॉटर, तर युनिट वेट ऑफ कॉन्क्रीट किती दिलेलं आहे, युनिट वेट ऑफ कॉन्क्रीट 25. ठीक आहे. सो 25 डिवायडेड बाय युनिट वेट ऑफ वॉटर 10, म्हणजे येईल 2.5. सो युअर व्हॅल्यू ऑफ G विल बी 2.5. ठीक आहे. त्यानंतर इफेक्ट ऑफ अपलिफ्ट फ्रिक्शन फॅक्टर हे निग्लेक्ट करण्यास सांगितलेले आहेत, त्यामुळे त्या व्हॅल्यू 0 राहतील तुमच्या. ठीक आहे.
सो त्या या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यूज पुट केल्या तर ते आन्सर तुम्हाला 9√35 मीटर एवढे येईल. ठीक आहे. त्यानंतर हा WRDचा क्वेश्चन आहे, WRD जी 2016. ठीक आहे. तर याच्यामध्ये स्लायडिंग कंडिशनसाठी आपल्याला डिटरमाइन करायचं आहे, नो स्लायडिंग कंडिशन. ठीक आहे. आता नो स्लायडिंग कंडिशनमध्ये आपण इथं डिस्कस केलाच फॉर्म्युला. ठीक आहे. नो स्लायडिंग कंडिशनसाठी h डिवायडेड बाय न्यू इंटू ब्रॅकेट g मायनस c. ठीक आहे. सो h डिवायडेड बाय न्यू अंडररूट g मायनस c. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, हा तुमचा g आहे. ठीक आहे. 2.4. त्यानंतर परमेबिलिटी फॅक्टर. ठीक आहे. परमेबिलिटी फॅक्टर विल बी युअर न्यू. ठीक आहे. तिथं तुम्ही बघू शकता न्यू परमेबिलिटी फॅक्टर. परमेबिलिटी फॅक्टर म्हणजे सी ए. ठीक आहे. अपलिफ्ट फॅक्टर, त्याला सिपेज फॅक्टर पण म्हणतो आपण, किंवा परमेबिलिटी कोएफिशियंट पण म्हणतो. ठीक आहे. सो सी काय असेल तुमचा 15. ठीक आहे. 0.15 विल बी सी. 2.4 जी. त्यानंतर फ्रिक्शन फॅक्टर विल बी युअर न्यू. आणि हाईट ऑफ वॉटर ऑफ अपस्ट्रीम इज 36 मीटर. ठीक आहे. एच विल बी युअर 36 मीटर. ठीक आहे. देन विड्थ काढायची आपली. तर विड्थ किती असणार आहे, एच डिवायडेड बाय न्यू जी मायनस सी. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करून आन्सर 20 मीटर हे डिटरमाइन करू शकता. ठीक आहे. तर या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एवढा पोर्शन जरी तुम्ही रिवाइज केला तरी पण एक्झामसाठी सफिशियंट आहे. ठीक आहे. सो शेअर व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स